अगोदरच्या भागामध्ये आपण फूड सेफ्टी या चॅप्टरमधील काही भाग अभ्यासलेला आहे, ज्यामध्ये फूड स्पॉइलेज अँड फूड वेस्टेज याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. यानंतर या भागामध्ये आपल्याला फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन्स याबद्दल माहिती पाहिजे आहे. अन्नाची साठवण व सुरक्षा. We have learned about various methods of safe storage of food like freezing, drying, boiling, airtight packing, etc. अन्नपदार्थ थंड करायचे, अन्नपदार्थ वाळवणे, अन्नपदार्थ सुकवणे, अन्नपदार्थ उकळणे आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवणे अशा अन्नपदार्थ सुरक्षित ठेवण्याच्या पद्धती आपल्याला माहिती आहेत. These different methods prevent the growth of microorganisms in food and thereby save the food from spoiling. या विविध पद्धतीमुळे अन्नपदार्थात होणारी जी सूक्ष्मजीवांची वाढ आहे ती वाढ रोखली जाते आणि अन्नपदार्थ हे खराब होत नाहीत. फूड प्रोटेक्शन अँड फूड प्रिझर्वेशन. अन्नरक्षण व अन्न परिरक्षण. फूड प्रोटेक्शन अन्नरक्षण. प्रिव्हेंशन ऑफ फूड स्पॉइलेज बाय मायक्रोबायल ग्रोथ अँड इन्फेक्शन बाय पेस्ट्स इज कॉल्ड फूड प्रोटेक्शन. अन्नातील सूक्ष्मजीव वाढून ते खराब होऊ नये, कीड लागणे, त्याचबरोबर त्या किडीपासून अन्न सुरक्षित ठेवणं म्हणजेच अन्न संरक्षण, फूड प्रोडक्शन. फूड प्रिझर्वेशन. यूज ऑफ व्हेरियस प्रिझर्वेटिव्ह टू प्रिव्हेंट फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम फूड स्पॉइलेज ड्यू टू इंटरनल फॅक्टर इज कॉल्ड फूड प्रिझर्वेशन. म्हणजे अन्नपदार्थातील जे अंतर्गत घटक असतात त्या अंतर्गत घटकामुळे होणारा अन्नाचा बिघाड टाळून ते अन्नपदार्थ जास्त काळ टिकवण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या परिरक्षकांचा वापर केला जातो. या पद्धतीला फूड प्रिझर्वेशन असं म्हटलं जातं, म्हणजेच अन्न परिरक्षण असं म्हटलं जातं. नॅशनल इन्स्टिट्यूट फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. अन्न आणि औषध प्रशासन. अन्न आणि औषध प्रशासन FDA. फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन. This is a government organization that controls production and distribution of food and drugs by their standardization. ही एक शासकीय यंत्रणा आहे ज्यामध्ये अन्न आणि औषध यांचं प्रमाणीकरण करून त्यांच्या निर्मिती आणि त्यांचं वाटप यावर नियंत्रण ठेवणारी ही काय आहे संस्था आहे. द फूड अँड सेफ्टी and Standardization Authority of India has been established as per the Food Safety and Standardization Act 2006. या 2006चा जो अन्न आणि सुरक्षा कायदा आहे त्या कायद्यानुसार ही संस्था कार्य करत असते. नेक्स्ट, आता आपल्याला अन्नपदार्थ कशा पद्धतीने प्रिझर्व करायची, कशा पद्धतीने त्याचं प्रिझर्वेशन करायचं हे आपण आता पाहणार आहोत. फ्रीजिंग. फ्रीजिंग म्हणजे गोठणीकरण. बायोलॉजिकल अँड केमिकल रिॲक्शन्स इन फूड मटेरियल्स आर स्लोड डाऊन ॲट लो टेम्परेचर. कमी तापमानाला अन्नपदार्थातील जैविक व रासायनिक ज्या प्रक्रिया असतात त्यांचा वेग हा मंदावत असतो. ॲज अ रिझल्ट फूड रिमेन्स इन गुड कंडिशन फॉर अ लॉंगर ड्युरेशन. याचा परिणाम म्हणून अन्नपदार्थ हे जास्त काळ टिकतात. दॅट इज वाय रेफ्रिजरेटर आर यूज्ड इन द किचन. त्यामुळे आपण किचनमध्ये रेफ्रिजरेटरचा वापर करत असतो. स्मोकिंग. धुरीकरण. फूड इज प्रिझर्व्ड विथ द हेल्प ऑफ स्मोक. ॲल्युमिनियम फॉस्फाईड इज यूज्ड इन धिस मेथड. यामध्ये अन्नपदार्थांना धूर देऊन अन्न संरक्षित केलं जातं. यासाठी ॲल्युमिनियम फॉस्फाईडचा वापर केला
जातो. यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स, कीटकनाशकांचा वापर, यामध्ये मेलॅथियन इज स्प्रेड ऑन द गनी बॅग्स कंटेनिंग फूड ग्रेन्स, यामध्ये धान्याच्या पोत्यावर मेलॅथियनचा फवारा मारत असतात. यूज ऑफ इनर्ट गॅस, नायट्रोजन गॅस इज फिल्ड इन एअरटाईट पॅकेट्स ऑफ पोटॅटो वेपर्स अँड अदर फूड प्रोडक्ट्स, दस प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ फंगस अँड इन्सेक्ट इन देम. जे वेफर्स आहेत आणि इतर जे हवाबंद खाद्यपदार्थ असतात ते पिशव्यामध्ये बंद करत असताना, ते डब्यामध्ये बंद करत असताना नायट्रोजन वायूचा उपयोग करून त्यामधील जी कीटक असतात, जी बुरशी असतात, त्यांची जी वाढ होत असते, त्यांच्या वाढीला आळा घातला जातो. यूज ऑफ प्रिझर्वेटिव्ज, परिरक्षकांचा वापर, यामध्ये दोन प्रकारचे परिरक्षक आहेत, नॅचरल प्रिझर्वेटिव्ज अँड केमिकल प्रिझर्वेटिव्ज. नॅचरल प्रिझर्वेटिव्ज नैसर्गिक परिरक्षक, ज्यामध्ये सम नॅचरली अवेलेबल मटेरियल्स लाईक साल्ट, शुगर, ऑइल आर यूज्ड ॲज प्रिझर्वेटिव्ह इन पिकल्स, जॅम्स, मुरंबा, पेठा एक्सेट्रा. काही निसर्गात उपलब्ध असणारे जे परिरक्षक आहेत, ज्यामध्ये मीठ आहे, साखर आहे, तेल आहे, यांचा वापर जे आपण लोणचं बनवतो, जे जॅम, जे मुरांबे बनवतात, त्यामध्ये दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. नेक्स्ट, केमिकल प्रिझर्वेटिव्ज, ॲसिटिक ॲसिड म्हणजेच विनेगर, सायट्रिक ॲसिड, सोडियम बेन्झोएट अँड सम नायट्रेट अँड नायट्राइट साल्ट्स आर सम एक्झाम्पल्स ऑफ केमिकल प्रिझर्वेटिव्ज. रासायनिक परिरक्षकांची हे सायट्रिक आम्ल, जे विनेगर म्हटलं जातं, सायट्रिक आम्ल, सोडियम बेन्झोएट, नायट्रेट व नायट्राइट असे जे क्षार आहेत, त्यांचा उपयोग यामध्ये केला जातो. कुठं केला जातो त्यांचा उपयोग? दे आर यूज्ड इन सॉस, जेलीज, जॅम्स अँड पॅकेज्ड रेडी टू कुक व्हेजिटेबल्स अँड रेडी टू ईट फूड्स. सॉस, जेली, जॅम, त्याचबरोबर ज्या अन्नपदार्थ, अन्न पाकिटे येतात, अशा पाकिटामध्ये त्याचा वापर केला जातो. दीज प्रिझर्वेटिव्ज कीप द फूड सेफ फॉर अ व्हेरी लाँग ड्युरेशन. हे जे परिरक्षक असतात, हे परिरक्षक अन्नपदार्थ जास्त काळ, दीर्घकाळ टिकवण्यास मदत करत असतात. नेक्स्ट, पॉश्चरायझेशन. दिस मेथड इन्व्हॉल्व्स हिटिंग द मिल्क ऑर अदर सिमिलर फूडस्टफ अप टू अ सर्टन टेम्परेचर. या पद्धतीमध्ये दूध किंवा इतर जे पदार्थ आहेत ते विशिष्ट तापमानापर्यंत उकळले जातात. मिल्क ॲट 80 डिग्री सेल्सिअस फॉर 15 मिनिट्स अँड कुलिंग इट क्विकली. दुधाला 80 डिग्री सेल्सिअसपर्यंत 15 मिनिट तापवलं जातं व नंतर ते ताबडतोब थंड केलं जातं. दिस डिस्ट्रॉयज द मायक्रोज प्रेझेंट इन द मिल्क अँड इट कीप्स फॉर अ लॉंगर ड्युरेशन. यामुळे काय होतं, तर दुधातील सूक्ष्मजीव आहेत ते नष्ट होतात आणि दूध हे दीर्घकाळ टिकण्यास मदत होतं. ग्रेट सायंटिस्ट या ठिकाणी द मायक्रोबायोलॉजिस्ट लुईस पाश्चर डेव्हलप्ड द टेक्निक ऑफ प्रिझर्विंग द क्वालिटी ऑफ फूड बाय रेझिंग इट्स टेम्परेचर टू प्रिव्हेंट मायक्रोबायल ग्रोथ इन द फूड. जे प्रसिद्ध जीवाणूशास्त्रज्ञ होते लुई पाश्चर यांनी वाढलेल्या तापमानाचा वापर करून अन्नपदार्थामध्ये सूक्ष्मजीवाची वाढ ही रोखता येते व त्याची गुणवत्ता टिकवून ठेवता येते, ही पद्धती विकसित केली. नेक्स्ट, लेट्स रिकॉल व्हॉट इज मीन्ड बाय अडल्ट्रेशन ऑफ फूड. अन्न भेसळ म्हणजे काय? कंप्लीट द फॉलोइंग टेबल. या ठिकाणी काही अन्नपदार्थ दिलेले आहेत आणि त्यामध्ये भेसळीचे पदार्थ कोणते कोणते मिसळले जाऊ शकतात हे विचारलेलं आहे. फूडस्टफ, मिल्क, दुधामध्ये कोणते अन्नपदार्थ मिसळले जाऊ शकतात? आपल्याला सर्वांना माहिती आहे की दुधामध्ये वॉटर, पाणी, त्याचबरोबर आता काही केमिकलसुद्धा वापर करून या दुधामध्ये भेसळ केली जात आहे.
नेक्स्ट रेड चिली पावडर, जे लाल मिरचीचं पावडर असतं, तिखट असतं, त्यामध्ये रेड सॉईल, त्याचबरोबर ब्रिक्स डस्ट, विटाचा बारीक बोगदा मिसळला जाऊ शकतो. त्याचबरोबर यामध्ये पपईच्या बिया म्हणजे सीड्स ऑफ पपया कशामध्ये मिसळल्या जाऊ शकतात, तर या बिया ब्लॅक पेपर, जो मसाल्यामधील काळी मिरी पदार्थ आहे, त्या बिया या मसाल्याच्या पदार्थामध्ये मिसळल्या जाऊ शकतात. दिसण्यास या बिया सारख्याच असल्यामुळे या बिया यामध्ये मिसळू शकतात. आईस्क्रीममध्ये पेपर पल्प, जो कागदी लगदा आहे, तो मिसळला जाऊ शकतो. द हेल्थ ऑफ ऑल पीपल, यंग अँड ओल्ड, पुअर और रिच, इज इंडेंजर्ड बाय फूड अडल्ट्रेशन. आपण जे भेसळयुक्त अन्न खातो त्यामुळे सर्व लहान मोठे असो, गरीब श्रीमंत असो, या सर्वांच्याच आरोग्याला धोका पोहोचत असतो. डिफरंट टाइप्स ऑफ अडल्ट्रंट्स अफेक्ट आवर हेल्थ इन डिफरंट वेज. या भेसळीचा प्रत्येकाच्या आरोग्यावर वेगवेगळा परिणाम होत असतो. सम अडल्ट्रंट्स कॉज ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट और पॉयझनिंग. काही भेसळीमुळे पोटाचे रोग होऊ शकतात, विषबाधा होऊ शकते. while some may affect the functioning of some organs if consumed over a long period of time or even cause cancer. आणि काही भेसळयुक्त अन्न वारंवार खाल्ल्यामुळे कॅन्सरसारखे दुर्धर आजारसुद्धा होऊ शकतात. फूड इज अडल्ट्रेट इन दिस वे टू. अन्नपदार्थाची भेसळ अशा पद्धतीने सुद्धा होऊ शकते, ज्यामध्ये रिमूव्हल ऑफ सम इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ फूड, ज्यामध्ये अन्नपदार्थातील काही महत्त्वाचे घटक काढून घेणे, लाईक रिमूव्हल ऑफ फॅट कंटेंट ऑफ मिल्क, दुधामधील स्निग्ध पदार्थ काढून घेणे, एसेन्स ऑफ क्लोज, कार्डॅमॉम्स, वेलदोडे, लवंग यामधील अर्क काढून घेणे, अशा प्रकारची सुद्धा भेसळ होऊ शकते. नेक्स्ट, मिक्सिंग ऑफ अ लो क्वालिटी इनएडिबल और चीपर मटेरियल और अ हार्मफुल कलर विथ फूड. कमी प्रतीचा तसेच अतिशय स्वच्छ असा न खाण्यासारखा पदार्थ आणि अपायकारक रंग त्यामध्ये मिसळणे. नेक्स्ट, मिक्सिंग ऑफ सम हार्मफुल मटेरियल्स लाईक स्मॉल स्टोन्स, फाईन सँड, आयर्न फिलिंग्स, युरिया, डंग ऑफ हॉर्स, सॉडट्स एक्सेट्रा. अपायकारक पदार्थ ज्यामध्ये बारीक दगड, खडे, लोखंडी चुरा, घोड्याची लीद, युरिया आणि लाकडी भुसा यासारखे पदार्थाची सुद्धा भेसळ केली जाऊ शकते. नेक्स्ट, हाऊ विल यू फाइंड आउट इफ फूड हॅज बीन अडल्ट्रेड. आता या प्रकारची अन्न भेसळ होत असते, तर मग ही अन्न भेसळ झाली आहे हे आपण कशा पद्धतीने शोधायचं. या ठिकाणी काही उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत, ते आपण पाहूया. फूड मटेरियल, अन्नपदार्थ आणि त्यामध्ये मिसळलेले पदार्थ, त्यासाठी लागणारी जी टेस्ट आहे, चाचणी, अँड कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष काय निघेल तो आपण या ठिकाणी काही उदाहरणाद्वारे पाहणार आहोत. फूड मटेरियल, मिल्क, अडल्ट्रंट, काय भेसळ होतं त्याच्यामध्ये, वॉटर, कसं ओळखायचं, टेस्ट, त्याची चाचणी. पुट अ ड्रॉप ऑफ मिल्क ऑन ए ग्लास स्लाइड अँड स्लाइटली इन्क्लाइन इट टू स्प्रेड द ड्रॉप. दुधाचा एक थेंब काचपट्टीवर टाकून ती काचपट्टी जर आपण तिरकस केली जेणेकरून तो दुधाचा थेंब खाली ओघळेल, अशा पद्धतीने आपल्याला काय लक्षात येईल बघा. कन्क्लुजन, इफ द स्प्रेड मार्क ऑफ मिल्क डज नॉट अपियर मिल्की व्हाईट, वॉटर मस्ट हॅव बीन ॲडेड टू इट. जर काचपट्टीवर त्या पांढरी खून जर आपल्याला ओघळलेली दिसली नाही तर आपल्याला लक्षात येईल की दुधामध्ये पाणी हे मिसळलेलं आहे. नेक्स्ट, रेड चिली पावडर, लाल मिरची पावडर, त्यामध्ये काय मिसळलं जाऊ शकतं, अडल्ट्रंट, ब्रिक डस्ट, जो विटाची बुकटी आहे, बुगा आहे तो. टेस्ट काय बघा त्याच्यामध्ये, टेक अ स्पूनफुल ऑफ चिली पावडर इन अ बिकर, ॲड वॉटर अप टू हाफ ऑफ द बिकर, स्टर इट अँड लीव इट
अनडिस्टर्ब फॉर अ फ्यू मिनिट्स. एका चमच्यामध्ये मिरचीची पावडर एका वाटीमध्ये घेऊन त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी आणि ती मिरचीची पावडर आपल्याला काय करायची आहे, ढवळून तशीच स्थिर होण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायची आहे. काय कन्क्लुजन होईल, काय निष्कर्ष निघेल? इफ अ रेड लेअर इज सीन सेटल्ड ॲट द बॉटम ऑफ द बिकर इट मस्ट हॅव बीन अडल्टरेड विथ ब्रिक डस्ट. जर पाण्याच्या तळाशी लाल थराचा जर साठा जमा झाला असेल तर मिरची पावडरमध्ये विटाची भुकटी मिसळलेली आहे असं समजलं जावं. नेक्स्ट फूड मटेरियल आहे टर्मरिक पावडर. आता हळदीमध्ये कशा प्रकारची भेसळ होऊ शकते बघा. मेटॅनिल येलो नावाचा पदार्थ त्यामध्ये मिसळला जाऊ शकतो. याची टेस्ट कशा पद्धतीने करायची? टेक अ पिंच ऑफ टर्मरिक पावडर इन अ टेस्ट ट्यूब, ॲड अ स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर टू इट, शेक द मिक्सचर अँड ॲड अ फ्यू ड्रॉप्स ऑफ HCl. हायड्रोक्लोरिक आम्लाचे काही थेंब या हळदीच्या द्रावणामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. द मिक्सचर conclusion, the mixture becomes red on addition of HCl and the red color does not disappear if metanyl yellow is present. काय होईल, या हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये मिश्रणाचा रंग जो आहे तो लालसर येतो. हळद पावडर जर या मेटॅनिल येलोची भेसळ असेल तर हा लालसर रंग काय होतो, कायम राहतो. नेक्स्ट आहे रवा. फाईन आयर्न फिलिंग्स, यामध्ये लोहकण बारीक किस मिसळू शकतो. टेस्ट काय आहे? पास अ मॅग्नेट थ्रू द रवा. रव्यामधून एक चुंबक फिरवायचं आहे जेणेकरून काय होईल त्याचं कन्क्लुजन, आयर्न फिलिंग्स ॲडेर टू द मॅग्नेट. जे लोहकीस असतील ते चुंबकाला आकर्षित होऊन त्याला चिकटलेले आपल्याला दिसून येतील. या ठिकाणी आपण फूड सेफ्टी मधील हा दुसरा भाग या ठिकाणी अभ्यासलेला आहे. या पाठाच्या पहिल्या भागाची लिंक आपल्याला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तीही सर्वांनी पाहावी. थँक्यू.